आज मला मुलीच्या शाळेत एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं होतं. त्यासाठी खास केलेली तयारी. जसं मी आरशासमोर तयारी करायला गेली, तसं बाळाला आपोआप कळलं की आता आई बाहेर जाणार. हे आता ऑलमोस्ट नेहमीचं झालं आहे. जड मनाने बाळाला घरी सोडून आज बाहेर पडली. अशा वेळेस एका आईला खूप त्रास होतो. इतकं ऊन होतं की असं वाटलं घरीच थांबावं बाळाजवळ. पण शाळेतलं कामसुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं. वेळ मिळाला की नक्की सांगेल येणाऱ्या व्लॉगमध्ये. खूप दिवसांनी गाडी चालवायला घेतली, त्यामुळे रस्त्यावरून चालवताना धाकधूक होत होती. असो, पण गाडी चालवणं मुळात आवडत असल्यामुळे ह्या काही इश्यू वाटला नाही. शाळेची पायरी ओलांडली की माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. शाळा व तेथील भिंती कितीही मॉडर्न असल्या तरी प्रत्येक विद्यार्थ्याची आपल्या शाळेप्रती भावना सारखीच असते. मी स्वतः एक आर्टिस्ट असल्यामुळे मुलांनी बनवलेल्या सुंदर सुंदर चित्रांनी माझं लक्ष वेधून घेतलं. खरंच मुलांनी किती सुंदर चित्रे काढली होती. दुसरीकडे स्कूल कोर व्हॅल्यूजची पण पोस्टर्स होती. हे बघता बघता ऐकू आली मोठी बेल. मुलीला घेतले आणि निघाले घरी दोघी मायलेकी. आज खूप दिवसांनी मी तिला पिक करायला गेले याची तिला खूप एक्साइटमेंट होती. ऊन खूप तापलं होतं, म्हणून एक अजून स्टॉप घ्यायचा ठरलं. उन्हाळ्यात मुलांना आईस्क्रीम, चॉकलेट्स, कुल्फी हे देण्यापेक्षा भरपूर फ्रूट्स खाऊ घाला, जसे की कलिंगड, फ्रूट ज्यूस. मग काय, ज्यूस तयार होईपर्यंत आम्ही दोघींनी थोडी मज्जा केली. पहिले स्ट्रॉ आणि मग नंतर स्टोन पेपर सीझर खेळलो. मी नेहमी हारते, पण तरीही ट्राय करून बघितलं. कधी कधी मुलांसोबत सुद्धा लहान होऊन बघावं. असो, आली आमची ऑर्डर. मी मागवला होता ऑरेंज ज्यूस आणि माझ्या मुलीने वॉटरमेलन ज्यूस. दोन्हीही खूप टेम्पटिंग होते. ज्यूस फस्त करून पोचलो घरी. बघते तर काय, बाळ खूप आतुरतेने वाट बघत होतं. अगदी घट्ट मिठी मारली. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. सगळ्यांना बाय.